हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आमचा मालवणमधला आहे डे 2. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कुठे राहिलो आहे आणि ते लोकेशन कुठे आहे. आम्ही जवळपास दांडी आणि वायरी बीचच्या मधलं लोकेशन आहे, तिथे आम्ही राहिलेलो आहे एका होमस्टेवरती. तर मी तुम्हाला आमची रूम टूर, आमचं जे काही जे हॉटेल आहे, जे काय होमस्टे आहे ते तुम्हाला पूर्ण दाखवते, तुम्ही पहा. सो हे असं बाहेरचं लोकेशन आहे. इकडून बीच आहे, या बाजूने इथून थोडं पुढे गेलं की बीच आहे. आणि हे आमचं असं लोकेशन आहे. हे आहे घर मालवणकरांचे, आम्ही यांच्या इथे राहिलो आहे. हे असं लोकेशन आहे, होमस्टे आहे. हे आमचे रूम्स आहेत, तिथे आम्ही राहिलेलो आहे. ही एक रूम आहे आमची आणि ही एक रूम आहे. हे वन डेसाठी आम्ही बुक केली होती. आणि हा असा परिसर आहे हा सगळा. इकडे मस्त बसायला, निसर्गाचा आनंद घ्यायला. नारळाची झाडं आहेत मस्त, खूप सुंदर वातावरण आहे. आणि हे त्यांचं इथं छोटंसं रेस्टॉरंट आहे. होमस्टे असल्यामुळं छोटं आहे, पण ठीक आहे. हे इथं रेस्टॉरंट आहे, इथे तिथं तुम्ही खाऊ शकता. वरती पण रूम्स आहे. आणि हा एक फॅमिली हॉल आहे. ॲक्च्युली आम्हाला काल एक दिवसासाठी मिळाला नव्हता, म्हणून आम्हाला ह्या 2 रूम घ्याव्या लागल्या. तर आम्ही आता आज या 2 रूममधून शिफ्ट होऊन आम्ही इकडे झालेलो आहे शिफ्ट. कारण की हा मोठा फॅमिली हॉल आहे, जिथं 15 ते 20 लोकांची ऑक्युपन्सी आहे. तर आम्ही आज इथे आहोत. आज आम्ही इकडे शिफ्ट होणार आहोत. तर हे असं आमचं लोकेशन आहे. तुम्ही नक्की येऊ शकता, चांगलं आहे, बजेट फ्रेंडली आहे. बजेट मी तुम्हाला सगळ्यात एंडला सांगेलच किती जात आहे वगैरे. सो तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. मुलांनाही खेळायला चांगली जागा आहे, ती आहे. हे काय आस्था, से हाय टू एव्हरीवन. माझ्या व्हिडिओज काय माझ्या तुम्ही बघा, तुम्ही पण बीचवर या, मग तुम्हाला मजा येईल. मग नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, असंच आउटपुट या. डॅडी रेडी चला चहा घेऊयात आधी आपण थोडंसं. अंशू, कोणी तोडली फुलं सांग बरं. नाही, दोघं एका जागी अजिबात नाही थांबत, खूप खेळायला लागतं. चला चहा घेऊयात. इकडं मोठं डिस्कशन चालू आहे आजच्या डे प्लॅनिंगचं. हे बघा, ह्यांना वाटतं मी फोटो काढते. सगळे रेडी आहे बीचसाठी, हो ना. खूप मोठं डिस्कशन चालू आहे इथं. असं आमचं लोकेशन आहे, एकदम कोकणी वाईट येणारं. अशा ठिकाणी आम्ही राहतो. तुम्हाला दाखवते. असं स्पेस आहे, इथं तुम्ही बसू शकता. मस्त स्पेस आहे. कपडेही वाळत घालायला तर मी दोरी दिली आहे बांधून. आणि हा असा मोठा हॉल आहे, मॅट्रेसेस आहेत. इकडे एक टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे एक टॉयलेट बाथरूम आहे. आमचं लगेज म्हणजे फॅमिली येत असाल तर एकदम 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 सुटेबल आहे आणि मोस्ट रिकमेंडेबल. इकडे एक छोटंसं कपाट आहे आणि इकडे एक मिरर आहे. ठीक आहे. हे असे वेकेशन्स लहान मुलांसाठी खूप गरजेचे असतात. त्यांना थोडं नेचर एक्सप्लोर करायला मिळतं, एक्सपोजर मिळतं. मला इतका आनंद होतो आहे. एका झोक्यामध्ये माझी मुलगी आनंद घेते आणि एका झोक्यामध्ये माझी मम्मी आनंद घेते. हाही तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. ती अशी जास्त फिरलेली नाही आहे. तिलाही मस्त वाटतं आहे फिरायला. असं आपल्या मुलांना, आपल्या आईवडिलांना द्या असा आनंद. आपली 90sची जनरेशन हीच आहे. हा सगळा आनंद द्यायचा आहे या लोकांना. बघा किती रिलॅक्स मस्त करतोय. इकडे मम्मा आणि इकडे काय चाललं, फोटो सेशन चालू आहे. मला सोडून फोटो सेशन चालू आहे. फोटो सेशन. हा आमचा खजिनदार, हा आमच्या ट्रिपचा खजिनदार आहे. आणि हे नुसते फोटोवाली गँग आहे, ही नुसती फोटोवाली गँग आहे. आणि हा कॅमेरामॅन होतोय जरा. आता मी जॉईन करणार आहे. चला आता मी जॉईन करतोय. इथे आम्ही रील बनवणार आहे.
स्वप्नील जीजू आणि आशीर्वाद जीजूंसोबत दुसरी बायको पाहिजे असेल तर स्माईल करा. आणि हे आम्ही लाईव्ह रिॲक्शन त्यांची लगेच रेकॉर्ड करणार आहोत. तर स्माईल करा. बघणार आहोत कोणाला हवी आहे कोणाला नाही. आणि ताई पण सोबतच असणार आहे. मज्जा येणार आहे. आशीर्वाद जीजूंसोबत करूया. हे घ्या. झालं का? स्माईल तर आलीये. थांबा तू काय बोलू नको. आता स्वप्नील जीजूंसोबत गो. आता वाजले दुपारचे 12. आपण निघतोय सिंधुदुर्गला. हो झालंय. चिकणा दिसतोय खूप. चल चला 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 मंडळी. खूप स्लो चाललंय सगळ्यांचं खरं तर. चला चला सिंधुदुर्ग पाहायला जायचंय. सासूबाई येत आहेत. सासूबाईंची आमच्या सासूबाईंना दाखव पाहिजे. काय काय त्यांना पण दाखव. कोणाला? सासूबाईंना दाखव. सासूबाईंना दाखव. सासूबाई आहेत. सासूबाई पाणी नाही त्याच्यामध्ये. कम ऑन गाईज लेट्स गो. हे आम्हाला असं बॅग आणि हे उचलायला घेतलंय बघा. सो असं इकडून एंट्री केल्यानंतर इकडनं जेव्हा तुम्ही एंट्री करता इकडनं केल्यानंतर इकडं तिकीट लाईन आहे. माझ्या जेट्टीसाठी लाईन काढायची. पर पर्सन 100 रुपीज आहे. आणि 3 ते 12 वर्षाची मुलं असतील त्यांच्यासाठी 50 रुपये आहे. आणि मग इकडून एंट्री करून इकडे ह्या जेट्टीज असतात, बोट्स असतात. त्या बोट्सने आपल्याला जायचं. आणि इथून असं आहे. आपले मेंबर सगळे इथं बसले. समोरच महाराजांचं स्मारक आहे. आता माझ्या फोनमध्ये जितकं झूम होईल तितकं बघू शकतात. आपण तिथे जाऊच. जर आपला टाईम मॅनेज झाला, वेळ झाला, आपण नक्की जाऊयाच तिथे. एकदम मस्त आहे ते. आणि हा जो आहे समोर हा सिंधुदुर्ग. चला आपली मी उलटी बसली आहे का? चलो. इथं अशा बोट लागल्या सगळ्या. आणि इथं आपल्याला उतरवलं की आपण इथे जायचं. चला इथून एंट्री आहे. आले का आपले सगळे? सगळे आले का आपले? चला चला. हे बघा वाटलंच होतं. अरे आता खायला काहीतरी घेतलंय का पोरांना? ती बॉबी दे तिला. अरे जाऊ दे तिला. इथून असा एंट्रन्स आहे आणि ते आपल्याला बोटवाले ड्रॉप करतात. 1 तास तुम्ही फिरू शकता इथे. हां थांबा असं तुला देते मी खायला. हा हे एंट्रन्स. इथंच थांबा. एक फोटो घेऊ. इथं थांबा.
एंट्री केल्यावर इकडून आपण असे आलो तर इकडे श्री शिवराजेश्वर यांचं स्मारक आहे. सो आपण इथे जाऊन त्याचं दर्शन घेऊ शकतो. खूप छान वाटतं आतमध्ये दर्शन घेतल्यावरती. आणि हे असा परिसर आहे सगळा. सो आता आपण आणखी पाहूयात. चला. मी बोलतो. हे खाण्याचे जे ऑप्शन ठेवले आहेत ना, स्नॅक्स वगैरे, ते खूप चांगलं केलं आहे. कारण की गरज असते. तर मित्रांनो, हा आहे सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा. आणि आपण जर मराठी म्हणून जन्माला आलोय तर इथे नक्की यायला हवं आणि याचं डोळ्याने आपल्या पाहायला हवं, याचं दर्शन घ्यायला हवं. खूप मनाला समाधान मिळतं. असे अनेक प्रश्न उभे राहतात. कसा असेल इतिहास, कसे असतील महाराज, खूप खूप मस्त वाटतं. तुम्ही नक्की कोकणात गेल्यावरती, सिंधुदुर्गला गेल्यावर नक्की पहा. इथे असं पायाचा ठसा पाहून झालं की इकडे एक व्ह्यू आहे, पाहूयात. इथून काही दिसत नाही आहे तसं, माझी हाईट नाही जाते. इकडे असा व्ह्यू आहे. हा तिथे आहे महाराजांचं स्मारक. इथून दिसतं गडावरून. चला आपण निघूयात. आपली बोट आली आहे. तर आमचं सिंधुदुर्ग दर्शन झालेलं आहे. आम्ही आलेलो आहे सिंधुदुर्गवरून. चला. आणि खूप छान दर्शन झालं. खूप दर्शन म्हणण्यापेक्षा खूप छान आम्हाला पाहायला मिळालं. एका तासामध्ये जेवढं काही कव्हर करता आलं तेवढं आम्ही केलं. तर इथे आपण आलो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला, राजकोट. इथे खूप छान वाटतंय. चला पुढून पाहूयात कसं आहे. सो हा व्ह्यू आहे शिवाजी महाराजांच्या स्मारकच्या. इथून हा समोरचा सिंधुदुर्ग आपण जाऊन आलो आहे. आणि असं परिसर आहे सगळं. महाराज